ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा, सांख्ययोग. ओव्या आहेत 143 आणि 144 आणि गीतेचे श्लोक आहेत 21 आणि 22. देह व आत्मा यांचा संबंध कशा प्रकारचा आहे याचे विवेचन भगवंत करत आहेत. तीच तुलना पुढेही चालू आहे. श्लोक 21. वेदा विनाशिनम नित्यम येनम अजमव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. या आत्म्याला जो नाशरहित, नित्य, जन्मरहित व क्षयरहित असा जाणतो, तो पुरुष हे पार्था कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा व मारणार तरी कसा. श्लोक 22. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवी घेतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून दुसरी नवी प्राप्त करून घेतो. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. त्याचप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राणाच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून बाबा, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि नवीन नेसावे, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा देह स्वीकारतो. भगवंत गीतेत अर्जुनाला सांगत आहेत की आत्मा हा अविनाशी, नित्य, अनादी व अव्यय आहे, तर देह हा विनाशी आहे. असे जो आत्म्याचे स्वरूप जाणतो तो ज्ञानी. पहिले वस्त्र जीर्ण झाले की दुसरे वस्त्र धारण करावे, त्याप्रमाणे आत्मा पहिलं शरीर जीर्ण झालं की नवीन शरीर धारण करत असतो. ज्ञानदेव सांगतात की शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा नाश होत नाही, पण शरीराबरोबर आत्म्याचाही नाश होतो असं जे मानतात ती त्यांची भ्रांती आहे. आत्मा शरीरापासून सर्वथैव अलिप्त आहे. आत्म्याचे असे सांकेतिक वर्णनच करता येतं. याचा अर्थ असा आहे की आत्मा अलिप्त असल्यामुळं शरीराचं कर्तृत्व आत्म्यावर लादून उपयोगी नाही. अर्जुनाला वाटत आहे की मी कौरवांचा घातक आहे, पण ही भ्रांती आहे. शरीराचा लोप झाला म्हणून आत्म्याचा लोप होत नाही. कर्तृत्व आहे ते देहाचं आहे, म्हणजे प्रकृतीचं आहे. ते कर्तृत्व अर्जुन स्वतःवर आरोपित करत आहे. आणि मृत्यू पावणार आहे तो भीष्म द्रोणादिकांचा देह मृत्यू पावणार आहे. त्यांचा आत्मा अविनाशीच आहे. तेव्हा अर्जुनाने कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नये असं सांगण्याचा भगवंतांचा उद्देश आहे. पुढच्या श्लोकात भगवंतांनी दृष्टांत देऊन ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. जुनी वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करावी, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. एखाद्या मनुष्याचा तरुणपणीच मृत्यू होतो, तेव्हा जीर्ण म्हणजे म्हातारं शरीर असा अर्थ नसून जीर्ण म्हणजे निरुपयोगी देह. निरुपयोगी देह धारण करण्याचे प्रयोजन संपलं की आत्मा ते शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. थोडक्यात आत्मा देहापासून भिन्न आहे. आत्म्याचे देहापासून भिन्नत्व जाणून जो कर्म करतो त्याला ते कर्म बंधनकारक होत नाही. व्यवहारात असं दिसून येते की शरीर व आत्मा एकत्र येऊन कार्य करतात. शंकराचार्यांनी अध्यास भाष्यात म्हटलं आहे की सत्यानृते मिथुनी कृत्य अहम इदम ममेदम इति नैसर्गिक अयम लोक व्यवहार. म्हणजे सत्य आणि मिथ्या यांचं परस्पर ऐक्य मानून परस्परांमध्ये परस्परांचे तादात्म्य आणि परस्परांचे धर्म यांचा अध्यास करून हे शरीर म्हणजे मी आणि हे माझे असा हा मिथ्या अज्ञानामुळे होणारा स्वाभाविक लोकव्यवहार आहे. म्हणजे आत्म्याच्या चेतनत्वाचा धर्म देहावर लादायचा आणि देह हालचाल करतो म्हणजे तो चेतन आहे असं मानायचं व देह म्हणजे मी अशी भ्रांत धारणा उराशी बाळगायची. हे झाले आत्म्याचे धर्म देहावर लादणं. आता कर्मे घडत असतात ती देहाकडून घडत असतात. आत्मा वास्तविक काहीच करत नाही, तो साक्षीभूत आहे. परंतु मनुष्य देहाच्या कर्तृत्वाचा आरोप आत्म्यावर करतो व हे कर्म मी केले असा अभिमान बाळगतो. हे झाले देहाचे धर्म आत्म्यावर लादणं. अशा प्रकारे
परस्परांचे धर्म परस्परांवर लादून लोकव्यवहार होत असतो. या अज्ञानामुळे नामरूपांच्या नाशाबरोबर आत्म्याचाही नाश होतो असे मनुष्य मानतो व दुःख करतो. तेव्हा चैतन्यरूप आत्म्याशी देहादी जड पदार्थांचे ऐक्य मानणे हे अज्ञान आहे व तेच दुःखाचे कारण आहे. तेव्हा आत्मानात्म विवेक करून आत्मा जड देहापेक्षा वेगळा आहे हे ज्ञान करून घेणे हाच सर्व दुःखांचे परिमार्जन करण्याचा उपाय आहे असं भगवंतांनी सांगितलेले आहे. पुढे भगवंत आत्म्याचे अमरत्व सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.